Hello friends, today we are going to learn unit number 1.3. Trees are the kindest things I know from standard 8 subject English. Let's go start. Trees are the kindest things I know. Trees म्हणजे झाडे, kindest things म्हणजे सर्वात दयाळू, I know म्हणजे मला माहिती आहे. याचाच अर्थ माझ्या माहितीनुसार झाडे ही सर्वात दयाळू गोष्ट. चला कवितेला मग सुरुवात करूया. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो म्हणजेच माझ्या माहितीनुसार झाडे ही सर्वात दयाळू गोष्ट आहे. दे डू नॉट हार्म, दे सिम्पली ग्रो. हार्म म्हणजे हानी किंवा नुकसान. दे डू नॉट हार्म ते कोणालाही नुकसान करत नाहीत. दे सिम्पली ग्रो, ग्रो म्हणजे वाढणे, ते फक्त वाढत राहतात. अँड स्प्रेड अ शेड ऑफ स्लीपी काऊज. स्लीपी काऊज म्हणजेच झोपलेल्या गायींना, स्प्रेड म्हणजे पसरवणे, शेड म्हणजे सावली. अँड स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काऊज म्हणजे झोपलेल्या गायींसाठी सावली पसरवतात. अँड गॅदर बर्ड्स अमाउंग देअर बाउज. गॅदर बर्ड म्हणजे पक्ष्यांना जमा करतात, गोळा करतात. अमाउंग देअर बाउज, बाउज म्हणजे ब्रँचेस, फांद्या. म्हणजेच याचाच अर्थ दे गॅदर बर्ड्स अमाउंग देअर बाउज म्हणजेच ते त्यांच्या फांद्यामध्ये पक्ष्यांना गोळा करतात. दे गिव्ह अस फ्रूट इन लीव्ज अबोव. लीव्ज म्हणजे झाडाची पाने. दे गिव्ज अस फ्रूट म्हणजे ते आपल्याला फळं देतात. इन लीव्ज अबोव म्हणजे वरच्या पानामध्ये ते आपल्याला फळं देतात. अँड वूड टू मेक अवर हाऊसेस ऑफ. अँड वूड ते लाकडं देतात. टू मेक अवर हाऊसेस ऑफ म्हणजे आपले घरं बनवण्यासाठी झाडं हे लाकूड देतात. अँड लिव्ज टू बर्न ऑन हॅलोविन्स. हॅलोविन्स हा जो सण आहे तो सण फेस्टिवल इन ऑटम ऑब्झर्व्ड इन वेस्टर्न कंट्रीज. अमेरिका, युरोप या देशामध्ये हॅलोविन सण साजरा केला जातो. या सणामध्ये झाडांची पानं जाळल्या जातात. म्हणूनच अँड लिव्ज टू बर्न ऑन हॅलोविन्स आणि हॅलोविनच्या दिवशी जाळण्यासाठी आपल्याला ती पानं देतात. अँड इन द स्प्रिंग न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन. आणि स्प्रिंग म्हणजेच वसंत ऋतूमध्ये न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन म्हणजेच नवीन हिरव्या कळ्या आपल्याला ते देत असतात. दे आर द फर्स्ट व्हेन डेज बिगन. दे आर द फर्स्ट म्हणजे ते पहिले असतात. व्हेन डेज बिगन म्हणजे जेव्हा दिवसाची सुरुवात होते तेव्हा ते पहिलीच असतात. झाडे ही पहिलीच असतात. टू टच द बीम्स ऑफ मॉर्निंग सन. टच म्हणजे स्पर्श करणे. बीम्स म्हणजे रेज, किरणे. बीम्स ऑफ मॉर्निंग सन म्हणजेच सकाळची सूर्यकिरणे. दे टू टच द बीम्स ऑफ मॉर्निंग सन म्हणजेच सकाळच्या सूर्यकिरणांना स्पर्श करणारी झाडे ही पहिलीच असतात. दे आर द लास्ट टू होल्ड द नाईट. दे आर द लास्ट आणि ते शेवटी असतात. टू होल्ड द लाईट म्हणजे शेवटी प्रकाश धरून ठेवणारे तीच झाडे असतात. व्हेन इव्हिनिंग चेंजेस इन टू नाईट जेव्हा संध्याकाळचं रात्रीमध्ये बदल होते तेव्हा झाडे ही तीच झाडे शेवटी असतात. होल्ड द लाईट म्हणजे प्रकाश धरून ठेवणारी. अँड व्हेन द मून फ्लोट्स ऑन द स्काय. फ्लोट्स म्हणजे तरंगणे. आणि जेव्हा आकाशामध्ये चंद्र तरंगत असतो किंवा रात्र झालेली असते. दे हम अ ड्राउजी ललबाय. ड्राउजी म्हणजे स्लीपी आणि ललबाय म्हणजेच अंगाईगीत. म्हणजेच झाडं हे अंगाईगीत गात असतात. ऑफ स्लीपी चिल्ड्रन लॉंग अगो म्हणजेच खूप पूर्वी झोपलेल्या
मुलांसाठी झाडं ही अंगाईगीत गात असतात. जेव्हा व्हेन मून फ्लोट्स ऑन द स्काय, जेव्हा आकाशामध्ये चंद्र तरंगत असतो त्यावेळेला झाडे ही अंगाईगीत गात असतात. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो, म्हणजेच माझ्या माहितीनुसार झाडं ही सर्वात दयाळू गोष्ट आहे. या कवितेचे कवी हॅरी पेन आहेत. अशा पद्धतीनं आज आपण 1.3 ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो या पाठाचं स्पष्टीकरण पाहिलं आहे. आय होप हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.